Good morning, everyone. In the previous lecture, we have started the differential calculus. In the differential calculus, we seen some formulae and examples based on those formulae. Now let us see the next one. Differentiation of quotient. Quotient means some division term is there. So the formula is if y is equal to u upon v, then now see the formula, dy by dx is equal to v du by dx minus ब्रॅकेट लागलं तर असंही टाकता येईल आपल्याला u dv by dx divided by, this is important, okay, divided by v square. The formula seems somewhat complex as compared to the formula for uv. डिफरन्सिएशन ऑफ प्रॉडक्टचा जो फॉर्म्युला होता तो सिंपल होता. त्यात बेरीज असल्यामुळे सिक्वेन्सलाही महत्व नव्हतं, पण इथे सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे हा सिक्वेन्स महत्वाचा आहे, हा चुकायला नको. इट मस्ट बी v du by dx मायनस u dv by dx. प्रॉडक्टचा फॉर्म्युला अगदी सोपा होता. If y is equal to uv, then dy by dx is equal to, काय होता फॉर्म्युला, u dv by dx plus v du by dx. सिंपल फॉर्म्युला होता. एकाला कॉन्स्टंट ठेवलं, दुसऱ्याला डिफरन्शिएट केलं, प्लस दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवलं, पहिल्याला डिफरन्शिएट केलं. इथे न्यूमरेटर मध्ये आपण तसंच काही करतोय, पण इथे वजाबाकी असल्यामुळे हा सिक्वेन्स महत्वाचा आहे. अगोदर आपण व्ही ला कॉन्स्टंट ठेवून यू चं डिफरन्सिएशन करतोय, मायनस यू ला कॉन्स्टंट ठेवून व्ही चं डिफरन्सिएशन करतोय. इथे प्लस साइन असल्यामुळे सिक्वेन्सला महत्व नाहीये. तुम्ही अगोदर व्ही डी यू बाय डीएक्स प्लस यू डीव्ही बाय डीएक्स असंही लिहिलं तर इथे चालेल, पण इथे तसं करून चालणार नाही. इथे मायनस साइन आहे. ओके, सो लेट अस सी an example based on this. If y is equal to 3 plus x divided by 3 minus x, find dy by dx. This is asked to us. ओके, आता बघा इथे न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. सो consider this numerator as u and denominator as v and solve the problem
accordingly. करायला सॉल्व करा. So dy by dx is equal to, as per our formula, keep this v constant. v म्हणजे काय येथे आता 3 minus x. ओके. आता एक टर्म या इथे येते आपल्याला, एक छोटासा इक्वेशनच येत आहे, त्यामुळे इथे ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाही. वी मस्ट गिव्ह अ ब्रॅकेट. ओके. v du by dx means d by dx of u is 3 plus x minus u don't forget to give the bracket, it is necessary. d by dx of v is 3 minus x, again give the bracket, divided by v square, denominator is v, take square of v. Now solve it. 3 minus x जसाचा तसा घ्यावा लागेल. d by dx of 3 plus x. आता याला याची फोड करून घेता येईल आपल्याला, d by dx of 3 plus d by dx of x. पण आता हे आपल्याला माहिती की d by dx of 3 is a number, आणि कोणत्याही नंबरचं डिफरन्सिएशन म्हणजे काय होतं? 0. ओके. सो इट इज d by dx of x. तर d by dx of x म्हणजे काय? इट इज 1. dx upon dx झाला ना तो. सो इट्स व्हॅल्यू कम्स टू बी 1. त्यामुळे ही पूर्ण टर्म जी आहे ती 1 होते आपली. पहिला जो पार्ट आहे d by dx of 3 0 होता है, d by dx of x 1 होता है. सो देयर इज 1. ओव्हरऑल ही टर्म जी आहे ती काय होणार आहे? 0 plus 1 म्हणजेच 1 होणार आहे. ओके. यात असं कन्फ्युज होऊ नका की d by dx of 3 म्हणजे 0 होतोय, मग 0 मल्टिप्लाइड बाय हे, असं नाहीये. तो 0 जो आहे तो अगोदर प्लस होतोय d by dx of x सोबत, आणि प्लस झाल्यानंतर 0 plus 1 is equal to 1 इथे होत आहे. म्हणजे फायनली या ब्रॅकेटचं डिफरन्सिएशन 1 होत आहे. its differentiation is 1 finally, minus 3 plus x d by dx of 3 minus x. So again d by dx of 3 is 0 minus d by dx of x is 1. So 0 minus 1 means it becomes minus 1. Minus 1 multiplied by this minus sign, it becomes प्लस. पण आपण अगोदर असं लिहून घेऊ त्याला, मल्टिप्लाइड बाय -1, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. डिवायडेड बाय 3 minus x ब्रॅकेट स्क्वेअर, that is equal to 3 minus x मायनस दोघं मायनस मिळून प्लस झाले, प्लस 3 plus x. आता बघा टर्म सिम्प्लिफाय झालाय, त्यामुळे हे ब्रॅकेट काढले तरी चालतील. डिवायडेड बाय 3 minus x ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ सी हियर, 3 plus 3 it is 6. x minus x, they will be cancelled. So there remains 6 in the numerator. 6 divided by 3 minus x bracket square. This is the
final answer. 6 divided by 3 minus x bracket square. एकदा बघा एक्झाम्पल व्यवस्थित. So it is quite simple. It is not very tough. Let us see the next example. फॉर्म्युला पुसून टाकतो आता, कारण त्या फळ्यावर जागा नाही पुरत. If y is equal to 1 plus x square divided by 1 minus x square, find dy by dx. Y is equal to 1 plus x square divided by 1 minus x square. Again, u divided by v. This formula we are going to use. So how it can be solved? So dy by dx is equal to, as per the formula, take v constant 1 minus x square, bracket द्यायला विसरू नका, multiplied by d by dx of u. u is 1 plus x square minus u dv by dx. So u is 1 plus x square, give the bracket, and d by dx of 1 minus x square. Divided by v square. V square is 1 minus x square, bracket square. Now solve it. 1 minus x square d by dx of 1 plus x square means d by dx of 1 plus d by dx of x square. So d by dx of 1 is 0 plus d by dx of x square. So use the formula of x raised to n. So it will become 2x. Minus 1 plus x square multiplied by d by dx of 1 minus x square means d by dx of 1 minus d by dx of x square. So again d by dx of 1 is 0 minus d by dx of x square is 2x. So 0 minus 2x, it will become minus 2x. Divided by 1 minus x square
ब्रॅकेट स्क्वेअर. ही स्टेप लक्षात घ्या. डिफरन्सिएशन आपण कसं केलं. Now solve further. One minus x square multiplied by 2x. So 2x multiplied by 1, 2x minus 2x multiplied by x square. It will become 2x cube. टू एक्स क्यूब मायनस, आता इथे बघा मायनस मायनस प्लस होऊन जातील, मायनस मायनस प्लस झाले आणि आता आपण प्लसच्या हिशोबानेच करू त्याला. मग 2x इंटू 1 is 2x plus 2x multiplied by x square, it is 2x cube divided by 1 minus x square bracket square. So this minus 2x cube and this is plus 2x cube, they will get cancelled. So there remains 2x plus 2x. So it is 4x divided by 1 minus x square bracket square. So this is the answer. So in this way we can use the formula and solve the problems based on the differentiation of quotient. Now let us see the next formula, differentiation of function of a function. Differentiation of function of a function. आता हा नेमका काय प्रकार आहे? फंक्शन ऑफ अ फंक्शन म्हणजे काय? तर काही वेळेस काय होतं की आपल्याला एक जे फंक्शन असतं ते थोडं कॉम्प्लेक्स याच्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे आधी स्क्वेअर केलेला असतो, नंतर क्यूब करतात. अगोदर काही वेगळं ऑपरेशन केलेलं असतं, नंतर अजून त्यावर वेगळं काहीतरी ऑपरेशन करतात. जे जनरली दोन ऑपरेशन्स जर झालेले असले
तर त्यावेळेस आपण काय करतो की त्या ऑपरेशन्सला स्टेप वाईज कन्सिडर करतो. So one of the operation we consider as one of the function, and then we differentiate that function, and finally we put the actual value of the function and then again solve it. हे तुम्हाला फॉर्म्युला बघितल्यावर लवकर लक्षात येईल. इफ, आता डायरेक्टली एक्झाम्पलच दाखवतो मी, एक्झाम्पल मधून तुम्हाला चांगलं समजेल ते. इफ y इज इक्वल टू x cube raised to 4 find dy by dx. आता हे सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, आता फर्स्ट हँड जर आपल्या हे समोर आलं तर आपण काय करू, आपण 4 गुणिला 3 12 करून टाकू, x रेस टू 12, आणि तसं डिफरन्सिएशन करू आपण 12x रेस टू 11. है ना, अगदी तोंडी सोडवता येतं, इतकं सोपं आहे. पण आपल्याला फंक्शन ऑफ अ फंक्शनच्या माध्यमातून हे समजून घ्यायचं आहे, म्हणून आपण फंक्शन ऑफ अ फंक्शनच्या पद्धतीने याला सोडवून बघू आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे. So here let s is equal to x cube. आपण काय केलं, ब्रॅकेट मध्ये जो पार्ट होता त्याला s नाव दिलं, s. ओके, आता याला डिफरन्शिएट करा आधी. therefore ds upon dx is equal to 3x square. ds upon dx is 3x square. Okay, now आपण याला s म्हटलेलं आहे. so now we have y is equal to s raised to 4. आपण याला s म्हटलं ना, मग s raised to 4 असं येईल. इट इज s raised to 4. याला डिफरन्शिएट करा, dy बाय, आता पहा इथे dx देता येईल का आपल्याला, नाही देता येणार, कारण जेव्हा दुसरा व्हेरिएबल x होता त्यावेळेस आपण इथे dx म्हटलं, पण आता इकडे व्हेरिएबल s आहे तर इथे आपल्याला ds म्हणावं लागेल. सो dy बाय ds इज इक्वल टू 4s क्यूब. फॉर्म्युला सेम वापरायचा आपला, x रेस टू n चा फॉर्म्युला वापरला आपण, 4s क्यूब. ओके, नाउ आपल्याला काढायचं काय आहे, dy बाय dx. पण dy बाय dx आला का आपला, अजून तरी नाही आला. ds बाय dx आलेला आहे आणि dy बाय ds आलाय. So this dy by dx is equal to ds by dx किंवा dy by ds multiplied by ds by dx. dy by dx is equal to dy upon ds मल्टिप्लाइड बाय ds अपॉन dx है ना, म्हणजे हे ds कॅन्सल होऊन जातो, dy अपॉन dxच इथे शिल्लक राहतो. नाउ वी हैव द वैल्यू फॉर dy by ds and it is 4s cube multiplied by ds by dx is 3x square.
पुट द व्हॅल्यू ऑफ एस. एस ची व्हॅल्यू काय होती? एक्स क्यूब. त्याचा अजून क्यूब झाला मल्टिप्लाइड बाय 3x स्क्वेअर. So 4x raised to 9 multiplied by 3x square. 3 त्रिक 9 झाले, x raised to 9 ओके multiplied by 3x square. अजून सॉल्व होऊ शकते. 4 त्रिक 12 होतात multiplied by x raised to 9 plus 2 11 होतात. So finally dy by dx is equal to 12x raised to 11. जे आपण अगोदर तोंडी सोडवलं होतं एका मिनिटात. 4 त्रिक 12 केले होते इथे. x raised to 12 चा डिफरन्सिएशन 12x raised to 11. पण आपण फक्त एक जस्ट हा प्रकार काय ते समजून घेण्यासाठी इतकं लॉंग कट गेलो. फायनल एक्झामला जर तुम्हाला असं एक्झाम्पल आलं तर तुम्ही डायरेक्टलीच त्याला सोडवा. 4 त्रिक 12 करा आणि 12x raised to 11च करा. अजून एक एक्झाम्पल बघू आपण याच्यावरती. हे महत्वाचं आहे बघा इथे. dy by dx is equal to dy by ds into ds by dx. अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे थोडं अजून कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. If y is equal to x cube minus 5 raised to 4 है ना. आता फंक्शन ऑफ अ फंक्शन करतोय आपण. आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करणं सोपं नाहीये. ओके म्हणजे अगदी सिंपल पद्धतीने हे सॉल्व्ह होऊ शकणार नाही. आता आपल्याला फंक्शन ऑफ अ फंक्शन हाच प्रकार इथे सोपा जाईल. सो टू फाइंड द dy by dx, first consider s is equal to x cube minus 5. हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेटला आपण s म्हटलं. ब्रॅकेट s म्हटल्यामुळे काय झालं, याला डिफरन्शिएट करता येईल आपल्याला. ds अपॉन dx इज इक्वल टू dy by dx ऑफ x cube minus 5. करायला सॉल्व. dy by dx ऑफ x cube मायनस dy by dx ऑफ 5. dy by dx ऑफ 5 म्हणजे 0 आणि dy by dx ऑफ x cube म्हणजे 3x स्क्वेअर. x raised to n चा फॉर्म्युला वापरला आपण. So it became 3x स्क्वेअर. आता याला s म्हटल्यामुळे y काय झाला. नाउ y is equal to s raised to 4. या ब्रॅकेटला आपण s म्हटलंय ना, त्याची 4th पॉवर झाली. y is equal to s raised to 4. डिफरन्शिएट करायला dy by ds. ओके इकडे s आहे म्हणजे इथे s येईल. dx ने करायचं त्याला. सो dy by ds इज अगेन यूज द फॉर्म्युला ऑफ x raised to n. इट विल बी 4s cube. It will be 4s cube. Now
Therefore, dy by dx is equal to dy by ds multiplied by ds by dx. हा फॉर्म्युलाच आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. dy बाय ds इंटू ds बाय dx. dy बाय ds काय आलाय आपला 4s क्यूब मल्टिप्लाइड बाय ds बाय dx काय आला, ds बाय ds इज 3x स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 4s क्यूब. s ची व्हॅल्यू आहे x क्यूब मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 3x स्क्वेअर. अजून सॉल्व करता येईल का याला? 4 त्रिक 12 होऊ शकतं. 12x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय x क्यूब मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. इथपर्यंत आपण याला करू शकतो. ओके. अजून 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. इफ y इज इक्वल टू एक्सपोनेंट x, एक्सपोनेन्शियल फंक्शन ज्या वेळेस असेल then dy by dx is equal to exponent of x. याच्यात काहीच बदल होत नाही. त्याचं डिफरन्सिएशन केल्यानंतर सुद्धा तो जसाचा तसाच राहतो. देयर इज नो चेंज इन द एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेंट इज नॉट डिफरन्शिएटेड. आणि दुसरा फॉर्म्युला आहे इफ y इज इक्वल टू log x, आणि इथे log x म्हणजे कोण, log टू द बेस e, log टू द बेस e x, then dy by dx is equal to 1 upon x. If y is equal to log to the base e of x, then dy by dx is 1 upon x. मग आता जर आपल्याला असं दिलेलं असेल, समजा y is equal to log to the base 10 दिलेला असेल, तर काय करावं लागेल आपल्याला? We have to first convert it into base e. And the factor is 0.4343. Now it will be log to the base e of x. And now dy by dx is equal to, आता नंबर आहे मल्टिप्लिकेशन मध्ये तो कॉन्स्टंट राहतो, त्यात काही बदल होत नाही. डिवायडेड बाय x, log x टू द बेस e म्हणजे 1 अपॉन x. इथे हा फॅक्टर असल्यामुळे आपण फॅक्टर लिहिला डिवायडेड बाय x. So in this way we can differentiate the logarithmic function also.
ओके. मग आता जर ह्या एक्सचं काहीतरी वेगळं असेल, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर वगैरे असलं, तर मग काय करायचं? If y is equal to ln x cube, ln means log to the base e, okay, ln x cube, find dy by dx. So dy by dx is equal to कसं काढता येईल हे? तर त्याच्यासाठी यालाच आधी सॉल्व्ह करून घ्या. y is equal to ln x cube म्हणजे काय? 3 ln x है ना. आपण जी पॉवर असते ते पॉवर समोर घेतो लॉगच्या बाबतीत. सो dy by dx is therefore 3 ln x. So differentiation dy dx of 3 ln x. 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो बाहेर निघेल. ln x चं डिफरन्सिएशन म्हणजे 1/x. म्हणजेच हे काय झालं? इट इज 3/x. dy by dx is 3/x. म्हणजे इथे असं नाही करायचं की 1/x क्यूब, असं नाही करायचं. आधी मग त्या लॉगॅरिथमला सॉल्व्ह करून घ्या आणि इथे फक्त ln x मिळेल असं बघा. ओके. आता पहा, आपण आतापर्यंत जेही प्रॉब्लेम बघितले डिफरन्सिएशनचे, त्यामध्ये आपण असंच केलं की एका बाजूला y असायचा, दुसऱ्या बाजूला x असायचं, एक्सचं काहीतरी फंक्शन. ओके. सो y इज अ फंक्शन ऑफ x, आपण असंच पाहिलं. आणि डिफरन्सिएशन केलं dy बाय dx. ओके. म्हणजे व्हेरिएबल आपल्याकडे दोनच होते ऍक्च्युली, एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट, असे दोनच व्हेरिएबल होते. पण बरेचदा केमिस्ट्रीमध्ये किंवा ओव्हरऑल सायन्समध्ये 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल सुद्धा असतात. जसं की आपण जनरल सेन्समध्ये पाहिलं, आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे आपल्याला, PV इज इक्वल टू nRT है ना. Here n is constant, R is constant, but pressure, volume and temperature, these are variables. 3 व्हेरिएबल याच्यात आहेत. PV is equal to nRT मध्ये 3 व्हेरिएबल आहे, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. मग 3 व्हेरिएबल असताना कसं हँडल करायचं याला? डिफरन्सिएशन जर करायची आपल्यावर वेळ आली तर ते डिफरन्सिएशन कसं करायचं? So for the differentiation of such things, we have to differentiate one variable with respect to other variable by keeping third variable constant. कुठल्या तरी तिघांपैकी कुठला तरी एक व्हेरिएबल आपल्याला कॉन्स्टंट ठेवावा लागतो. आणि बरेचसे लॉ वगैरे जर तुम्ही पाहिले तर ते लॉ सुद्धा तसेच आहे. जसं बॉइल्स लॉ काय सांगतो आपल्याला? Boyle's law states that pressure is inversely proportional to volume at constant temperature. है ना. म्हणजे त्यांनी काय केलं, 2 व्हेरिएबल्सच व्हेरिएशन दाखवलं एकमेकाच्या रिस्पेक्टिव्हली बाय कीपिंग थर्ड व्हेरिएबल कॉन्स्टंट. तर बरेचसे लॉ जे आहेत ते असेच डिझाईन केलेले आहेत की त्यांनी एका व्हेरिएबलचं व्हेरिएशन दुसऱ्या व्हेरिएबलच्या अगेन्स्ट दाखवलं आणि तिसऱ्या व्हेरिएबलला कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर केलं.
सो धिस, मग असं जर डिफरन्सिएशन आपल्याला करायचं असेल तर त्याला पार्शियल डिफरन्सिएशन असं म्हणतात. डिफरन्सिएशन मध्ये मग आपल्याला डिफरन्शिएट वन व्हेरिएबल बाय कीपिंग अदर व्हेरिएबल कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड ॲज पार्शियल डिफरन्सिएशन. पार्शियल डिफरन्सिएशन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, सपोज u इज अ फंक्शन ऑफ x, y अँड z. वेगवेगळे व्हेरिएबल आपण दिले. देन डिफरन्सिएशन ऑफ u. आता इथे आपण du बाय dx असं नाही म्हणू शकत आहे, कारण इथे व्हेरिएबल जास्त आहे तुमचे. त्यामुळे du बाय dx, du बाय dy, du बाय dz असं म्हणावं लागेल. मग ते सगळं सोडून देतात आणि नुसते duच म्हणतात. आणि ते जे dx, dy, dz आहेत ते इकडे याच्या डिनॉमिनेटरला न घेता इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घेतले जातात. सो इट इज डॅबा u बाय डॅबा x है ना. डिफरन्सिएशन ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x केला. डॅबा u अपॉन डॅबा x, याला डॅबा म्हणतात. जेव्हा आपण कम्प्लीट डिफरन्सिएशन करतो तेव्हा डी म्हटलं जातं आणि पार्शियल डिफरन्सिएशन साठी डॅबा यूज केला जातो. सो वी आर partially differentiating this u with respect to x by keeping y and z constant. By keeping y and z constant. मग आता एवढा पार्ट म्हणजे काय झाला, हा याला डिवायडेड बाय dxच झाला एक प्रकारे. पण मग तो इकडे न लिहिता इथे लिहिला जातो मल्टिप्लाइड बाय dx. प्लस आता u चे डिफरन्सिएशन फक्त x च्या अगेन्स्ट नाही करायचंय आपल्याला, y च्या अगेन्स्ट पण करायचंय. सो डॅबा u अपॉन डॅबा y. आता y च्या अगेन्स्ट डिफरन्सिएशन करतोय म्हणजे x आणि z कॉन्स्टंट ठेवावे लागतील. बाय किपिंग x अँड z कॉन्स्टंट dy प्लस डॅबा u अपॉन डॅबा z by keeping x and y constant dz. अशा पद्धतीने डिफरन्सिएशन आपल्याला करावं लागतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वन व्हेरिएबल बाय कीपिंग अदर कॉन्स्टंट. दिस इज द फॉर्म्युला फॉर पार्शियल डिफरन्सिएशन. याच्यामध्ये पहा फॉर्म्युलेस थोडेसे कठीण वाटतात, बाकी एक्झाम्पल सोपे वाटतात फॉर्म्युलेच्या मानाने. पण तरी फॉर्म्युला एक आपल्याला लक्षात आला पाहिजे. फॉर्म्युला लक्षात येणं महत्वाचं आहे. एक्झाम्पल आपलं झालं याच्यावरचं की मग आपल्याला फॉर्म्युला जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सो वी शॅल सी द एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस in the next lecture.